मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला कोकणचे भाग्यविधाते स्वर्गीय बॅरिस्टर AR अंतुले यांचं नाव देण्याची माजी आमदार भाजप नेते पंडित पाटील यांची जोरदार मागणी। रायगड जिल्ह्याचा विकास ज्या ज्या नेत्यांनी केला त्यांचा आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडला। पंडित पाटील अंतुले साहेबांनी ज्यांना अध्यक्ष केलं, मोठं केलं, आज ते त्यांना विसरलेत। पंडित पाटील यांची टीका। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणच्या विकासाची जीवनवाहिनी मानला जातो। कोकणच्या अद्भुत निसर्गाला जोडणारा हा मार्ग आता जवळपास पूर्णत्वास आलाय। अशातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांचं नाव द्यावं अशी जोरदार मागणी माजी आमदार तथा भाजपचे नेते पंडित शेठ पाटील यांनी केली आहे। पंडित पाटील यांनी आपल्या वाढदिवशी काँग्रेस नेते बॅरिस्टर AR अंतुले यांच्या दैदिप्यमान कार्याचा गौरव करताना अंतुले साहेबांच्या रायगड, कोकण आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान राहिलं असून त्या काळी अंतुले साहेबांनी आपल्या कृतीतून विकास पुरुष म्हणून कोकणवासियांच्या हृदयावर आपलं नाव कोरलंय असंही पाटील म्हणाले। रायगड जिल्ह्याचा विकास ज्या ज्या नेत्यांनी केला त्यांचा आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडलाय। रायगड जिल्ह्यात दोनच पक्ष होते, एक काँग्रेस आणि दुसरा शेतकरी कामगार पक्ष। रायगड जिल्ह्यातील तत्कालीन नेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील, भाऊसाहेब राऊत, नानासाहेब खुंटे, दत्ताजीराव पाटील, दत्ता खानविलकर, सुमंत राऊत यांच्या जिल्ह्याच्या विकासात खूप मोठं योगदान राहिलंय। बॅरिस्टर अंतुले साहेब हे मुस्लिम समाजाचे पहिले मुख्यमंत्री झाले तरी त्यांनी हिंदू मुस्लिम हा वाद कधी केला नाही। रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव देण्याची कामगिरी बॅरिस्टर अंतुले आणि प्रभाकर पाटील यांनी केलेली आहे। संजय निराधार योजना अंतुले साहेबांनी सुरू केली। शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी अंतुले साहेबांनी केली। रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेने जी गरुड भरारी घेतली त्याची मूळ कल्पना अंतुले साहेबांची असल्याचा गौरव माजी आमदार पंडित पाटील यांनी यावेळी केला। बॅरिस्टर अंतुले साहेबांची तात्काळ निर्णय क्षमता, प्रखर बुद्धिमत्ता, कामं उरकण्याचा विलक्षण झपाटा, सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामं आणि प्रश्न जलद सोडवण्याची त्यांची तळमळ यामुळे बॅरिस्टर AR अंतुले यांचं व्यक्तिमत्व कोकणवासी आणि महाराष्ट्राच्या मनावर कायम कोरलंय असंही पाटील म्हणाले। त्यामुळे पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बॅरिस्टर AR अंतुले साहेब यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी पंडित पाटील यांनी केली। या मागणीला भाजपचे युवा नेते ॲडव्होकेट अंकित बंगेरा यांनी सहमती दर्शवली। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। शेठ, आज वाढदिवस आहे, काय संकल्प आहे जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा? जिल्ह्याचा विकास ज्यांनी केला त्या लोकांचा विसर आज राज्यकर्त्यांना पडलेला आहे। या जिल्ह्यामध्ये दोनच पक्ष होते, काँग्रेस और शेका पक्ष। भाऊसाहेब राऊत असतील, नानासाहेब खुंटे असतील, दत्ताजीराव पाटील असतील, दत्ताजीराव खानविलकर असतील, सुमंत राऊत असतील, यांचं या जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान भरपूर आहे। पण मला आश्चर्य वाटते की बॅरिस्टर अंतुले हे मुस्लिम समाजाचे पहिले मुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्री झाले त्यांनी हिंदू मुसलमान का वाद केला नाही। रायगड जिल्ह्याला रायगड हे नाव देण्याची प्रभाकर पाटील आणि अंतुले साहेब यांनी कामगिरी केलेली आहे। संजय निराधार योजना ही अंतुले साहेबांनी चालू केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी पहिली ही अंतुले साहेबांनी घेतली। त्याच्यामुळे रायगड मध्यवर्ती बँक जी गरुड भरारी घेतलेली आहे त्याची मूळ कल्पना ही बॅरिस्टर अंतुले हे आहे। आणि त्यांनी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष पण नाही केला। आम्ही तर त्यांच्या विरुद्ध अनेक निवडणुका लढवल्या पण त्यांनी कधी कोणावर राग ठेवला नाही। त्या एक मंत्री असताना बंदर विकास खातं त्यांच्याकडे होतं, कायदा खातं त्यांच्याकडे होतं आणि वेगवेगळी न्यायालयं त्यांनी केली, जिल्ह्याचं विभाजन केलं। तर माझी आजच्या कामगार दिनानिमित्त वैयक्तिक माझी कल्पना आली माझ्या मनात। सकाळी
की आज बऱ्याच लोकांना दिबा पाटील यांचं नाव तिथल्या लोकांनी केलंय, त्यांचं पण योगदान आहे. कारण यांच्याच लढाया व्हायच्या ना, दिबा पाटील आणि अंतुले साहेब. पण अंतुले साहेबांचं नाव या मुंबई गोवा हायवेला द्या, जेणेकरून तरुण लोकांना त्यांनी जे कष्ट केलेले आहेत त्याची आठवण राहील. कारण बऱ्याच लोकांची नावं असतात, तीच लोक, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने या जिल्ह्याला योगदान केलेलं आहे त्यांचं नाव पण असणं आवश्यक आहे. अलिबागमध्ये आल्यानंतर आम्हाला दत्ता पाटील, दत्ता खानविलकर, प्रभाकर पाटील यांची आठवण येते. नानासाहेब कुंटे हे पहिले अध्यक्ष होते विधानसभेचे, पण आज तरुण वर्गाला माहिती नाही. तर माझी वैयक्तिक दृष्ट्या ज्या अंतुले साहेबांनी ज्यांना अध्यक्ष केले, ज्यांना मंत्री केले, आमदार केले, त्यांच्या पक्षाचं काम होतं. पण मी अंतुले साहेबांच्या बरोबर माझ्या वडिलांसमवेत अनेक वेळा जायचा योग आला आणि खऱ्या अर्थाने संजय निराधार ही योजना गरिबांसाठी राबवणारा देशातील पहिला मुख्यमंत्री म्हणून अंतुले साहेब आहेत. तर मी जी मागणी केलेली आहे, पक्षभेद विसरून सगळ्या लोकांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या नावाला संमती द्यावी, ही या निमित्त मी विनंती करतो. आज पंडित शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. या सगळ्याचं औचित्य साधून पंडित शेठनी जी भूमिका मांडली की अलिबाग मुंबई गोवा जो हायवे आहे, त्या हायवेला जो अलिबागच्या इथून जातो, म्हणजे आपल्या रायगड जिल्ह्यातनं जातो, त्या हायवेला अंतुगे यांचं नाव द्यावं, बॅरिस्टर अंतुगे यांचं नाव देणं खूप योग्य आणि सार्थक ठरणार आहे. कारण त्यांचं जे योगदान आहे ते योगदान खरंच खूप महत्त्वाचं आहे, वाखणण्याजोगं आहे. आणि जर आपण बघितलं जसं एअरपोर्टसाठी दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी सगळे पक्षभेद विसरून एकत्र आले, तसं आपण या सर्वांनी या रायगडमध्ये या हायवेसाठी बॅरिस्टर अंतुगे यांचं नाव यावं यासाठी आपण सगळं पक्षभेद विसरून एकत्र यायला पाहिजे. पंडित शेठ यांच्या जे काही त्यांनी आज मनोगत व्यक्त केलं त्याचं मी समर्थन करतो आणि ती योग्य भूमिका आहे त्यांची.